नो एक्सक्यूज. ऐक, हो तुलाच सांगतोय मी. हा तुझ्या आयुष्यातला तो क्षण आहे ज्या क्षणी तू ठरवशील बस आता सबबी संपल्या. नो मोर एक्सक्यूज. तुझ्या आणि तुझ्या स्वप्नांमध्ये फक्त दोन गोष्टीच उभ्या आहेत, एक सबबी आणि दुसरी भीती. आणि दोन्हीही तू बनवलेल्या. एक वेळ नाही. वेळ नाही ही सगळ्यात मोठी सबब. लोक म्हणतात वेळ नाही, मग मला सांग, एका दिवसात 24 तास असतात, तुझ्या जवळही तेवढेच आणि यशस्वी लोकांकडेही तेवढेच. म्हणजे काय? वेळ कमी नाही, तुझा प्राधान्य कमी आहे. इतर लोक इंस्टाग्राम पाहतात, तू मेहनत कर. इतर लोक झोपतात, तू शिक. इतर लोक वाट बघतात, तू सुरू कर. दोन, पैसे नाही. अजून एक सबब, लोक म्हणतात पैसे नाहीत म्हणून करता येत नाही. पण मला सांग, ज्याच्याकडे पैसे नव्हते त्या लोकांनी जगातले मोठे काम केले. म्हणून पैशाची सबब करू नको. मेहनत आणि कन्सिस्टन्सी असेल तर पैसा तुझ्याकडे धावत येईल. तीन, जेव्हा वाटतं बस आता होत नाही, तेव्हाच सुरू होतं खरं यश. 99% लोक इथेच हार मानतात आणि तू जर इथे थांबला तर तूही त्यातीलच एक होशील. पण तू वेगळा आहेस. तू त्या 1% मध्ये आहेस ज्यांचं आयुष्य सबबींवर नाही तर कृतींवर उभं असतं. चार, तुला कोणी मदत करायला येणार नाही. ही खूप मोठी सत्यता आहे. कोणी येणार नाही, ना दोस्त, ना नातेवाईक, ना समाज. हे आयुष्य तुझं आहे, तुझी लढाई, तुझं स्वप्न, तुझी जबाबदारी. पाच, डिसिप्लिन. मोटिवेशन पेक्षा मोठं. मोटिवेशन येतो जातो पण डिसिप्लिन कायमचा असतो. तुला रोज मोटिवेशन लागणार नाही, तुला रोज मूड लागणार नाही, पण रोज उठायचं, रोज शिकायचं, रोज मेहनत करायची, जरी मन नसेल तरी. मेहनत करताना दुखतं, थकवा येतो, मन बिथरते, पण हे पेन तुला थांबवायला नाही. हे पेन सांगायला आलं आहे की तू योग्य दिशेने चाललायस. पेनला इम्बॅलेन्स कर, पेनला शक्तीत बदल. सात, फक्त एकच फॉर्म्युला, नो एक्सक्यूज. तुझ्या टॅलेंट असो वा नसो, पैसा असो वा नसो, सपोर्ट असो किंवा नसो, यशाचं सूत्र एकच आहे, नो एक्सक्यूज. यश कारण शोधत नाही, ते फक्त मेहनत स्वीकारतो. आठ, उद्या नाही आता. उद्या करेन, पुढच्या आठवड्यात सुरू करेन, जानेवारी पासून सुरू करेन. ही सगळी सबबी आणि सबबींचा एकच शेवट, अयशस्वी आयुष्य. सुरू करायचं असेल तर आता कर, या क्षणी कर, याच वेळी कर. नऊ, तू कोण आहेस? स्वतःला विचार, तू कोण आहेस? सबबी सांगणारा की सबबी मोडणारा? इतरांवर अवलंबून राहणारा की स्वतःचा मार्ग बनवणारा? परिस्थितींना दोष देणारा की परिस्थिती बदलणारा? दहा, अंतिम संदेश. दिस इज युअर टाइम. हे जग तुला थांबवेल, लोक तुला हसतील, काही जण म्हणतील तुझ्याकडून होणार नाही, पण एक दिवस हेच लोक तुझं नाव घेऊन बोलतील, कारण तू निवड केली होतीस. नो एक्सक्यूज, फक्त ऍक्शन. तू निवड केली आहेस, नो एक्सक्यूज. तुझ्याकडे शक्ती आहे, तुझ्याकडे क्षमता आहे, तुझ्याकडे ज्वाला आहे. आणि आजपासून सबबी संपल्या, बहाणे संपली, आळस संपला. आजपासून तू फक्त एकच गोष्ट बोलणार, नो एक्सक्यूज. तुमचं माझं जीवन वेगळं नाही. सगळ्यांनाच संघर्ष करावा लागतो, पण त्या संघर्षातून आपण शिकतो, वाढतो आणि मजबूत होतो. म्हणूनच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट मध्ये तुमचा अनुभव शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा.